श्रोतेहो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. वृषाली स्लिमिंग सेंटरच्या संचालिका आणि फिटनेस एक्सपर्ट वृषाली मेहेंदळे आहेत माझ्यासोबत. फिटनेस बद्दल खूप कळकळीनं ते आपल्याशी बोलत असतात, वेगवेगळ्या केस फाईल्स डिस्कस करत असतात. त्यांच्याकडेच जाऊयात. नमस्कार वृषाली ताई. नमस्कार. आज काय कुठली वेगळी केस फाईल आहे तुमच्याकडे? आजची जरा मुलगी जी आहे म्हणजे बाई सायली होनशेट्टी म्हणून, तिचं टोटल वजन मी 20 किलो कमी केलंय. पहिल्या स्पेलमध्ये चित्रा तिचं 15 किलो वेट लॉस झाला आणि दुसऱ्या स्पेलमध्ये तिचं 5 किलो 700 ग्रॅम वजन कमी झालेलं आहे. अजून तिचा स्पेल चालू आहे. पहिल्याच स्पेलमध्ये 15 किलो कमी झाल्यावर तिचा उत्साह किती वाढला असेल हे मी इमॅजिन करू शकते. अति प्रचंड विश्वास, आणखीन उत्साह तिचा वाढला. आता गंमत सांगते, ही सायली इतकी वजनाच्या बाबतीत पॉझिटिव्ह म्हणूयात की 200 ग्रॅम जरी वजन वाढलं ना, ती इतकी चिडचिड करायची की बस. मी तिला रोज सांगायची की अगं आपलं शरीर हे मशीन आहे का, की वरनं जॉब घातला आणि बाहेर आला नाही ना, मग थोडं इकडं तिकडं होणारच. आणि डाएट तर मी तिला सारखीच बदलून द्यायची, त्यामुळे तिचं वजन हे आणखीन फास्ट कमी झालं. बेसिकली तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला प्रोटीन डाएट देणं म्हणजे मूग धेडी, चिला, खिचडी, पनीर भुर्जी, त्यामुळे या गोष्टींवर रिस्ट्रिक्शन्स येतात. आता काही जणांचा वेट लॉस हा कितीही प्रयत्न केले तरी अतिशय कमी होतो आणि काही जणांचा वेट लॉस हा खूप फास्ट होतो. त्याला सगळ्यांना सर्व्हिस माझी सेम असते, त्याला मी काय करणार. अशी सगळी मंडळी मला विचारतात की वेट लॉस साठी एवढा संघर्ष मला का करावा लागतो. आणि मी त्यांना सांगते की अहो, जीवनात संघर्षच नसेल ना तर माणूस खिळखिळा होतो. सोसायट्याच्या वाऱ्यामध्ये सुद्धा पीक जे उभं राहतं तेव्हा त्या पिकामध्ये उभं राहण्याचं बळ हे आपोआप येतं. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीसाठी झगडत नाही, ती वस्तू मिळत तोपर्यंत आपली कुवतही आपल्याला कळत नाही चित्रा. त्यामुळे झगडायला तर पाहिजेच आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला मिळणारच नाही कुठली. म्हणजे वजन कमी करण्याच्या बाबतीत सुद्धा हेच आहे असं वृषालीताई तुम्हाला सांगायचं आहे. वृषालीताई, याबद्दलच तुमच्याशी अजूनही बोलायला आवडेल. तत्पूर्वी श्रोतेहो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा, व्हॉट्सअप करा, तसंच आमच्या फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. काय सायली, ऐकतेस ना? मी आता तेच म्हणणार होते, एवढं मोटिवेशनल तुम्ही सांगता आहात तर जिदल सांगते ती नक्कीच ऐकत असणार आणि शिवाय श्रोतेही ऐकतायत. आणि व्हेजिटेरियन लोकांना नेहमीच प्रोटीनचा प्रॉब्लेम असतो, कारण ऑफिसमध्ये तुम्ही सागर संगीत जेवण म्हणजे पोळी भाजी, आमटी, कोशिंबीर, सॅलड, ताक असं रोज नेऊ शकत नाही. आणि मी स्वतः आर्टिफिशियल प्रोटीन मिल्कशेक देण्याच्या विरोधात आहे. तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन तुम्ही जर असाल तर माझ्या स्वतःच्या 50 रेसिपी आहेत सगळ्या गोष्टींच्या. विदाऊट ड्रॉप ऑफ ऑइल मी तुम्हाला सुंदर चिकन काफ्रियालची रेसिपी देईन, अंड्याच्या 50 रेसिपी देऊ शकते. पण तुम्ही एगिटेरियन सुद्धा नसाल तर मात्र मी घरी बनवलेला ड्रायफ्रुट्सचा प्रोटीन शेक मी तुम्हाला घ्यायला सांगते. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी बनवायचा, मी देणार नाही करून. आजकाल प्रोटीन जास्त झालं म्हणून डाळी, उसळी, चिकन, फिश, अंडी हे सगळं डॉक्टर बंद करायला सांगतात. या उलट व्हेजी लोकांना प्रोटीन कमी पडलं की त्यांच्या आयसाईटलाही प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आता माझ्या प्रोटोकॉलमध्ये म्हणजे वृषालीत जर जॉईन करायचं असेल तर मी प्रोटीन सुद्धा चेक करा असं सांगायला सुरुवात केली. अच्छा, लक्षात घ्या, आपल्या आयुष्याकडनं आपल्या अपेक्षा खूप वाढलेल्या असल्यामुळे पैसे मिळवण्यासाठी, सक्सेस मिळवण्यासाठी आपली धावपळ वाढली आहे. त्याबरोबर शारीरिक आणि मानसिक स्ट्रेस सुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे आपला मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया ही गडबडलेली आहे आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपली वजनं वाढली आहेत. त्याबरोबर बीपी, डायबिटीज, थायरॉइड, इन्शुलिन रेझिस्टन्स आणि त्या रिलेटेड असे असंख्य प्रॉब्लेम वाढलेत. त्यामुळे आम्हाला सुद्धा पूर्वीसारखं जिम चालवणं हे अवघड होऊन बसलंय चित्रा, कारण आजकाल कुणालाही काहीही प्रॉब्लेम होऊ शकतात. खरं. आणि तरीही तुमच्याकडे एवढ्या सक्सेस स्टोरी आहेत. एनिवे, व्हेजी लोकांना नॅचरल प्रोटीन देऊन वेट लॉस करण्याचं आता आम्हाला वेगळं चॅलेंज असतं. सायली ही प्युअर व्हेजिटेरियन आहे, तरी तिचा वेट लॉस टोटल हा 15 आणि प्लस 5 किलो 700 ग्रॅम म्हणजे 20 किलो 700 ग्रॅम एवढं झालेलं आहे. तिचा वाटा यात जास्त महत्वाचा आहे चित्रा, कारण मी तुम्हाला किती सांगितलं तरी सुद्धा तुम्ही डाएट आणि वेळा सांभाळताय की नाही. एक्झॅक्टली, त्यामुळे त्याचं निम्म श्रेय हे तिला जातं. आणि तिचा अजून राहिलेला वेट लॉसच्या प्रवासात मी तिला खूप मोठ्या शुभेच्छा देते. सो थिंक फिट, स्टे फिट. खरं आहे. शाकाहारी लोकांसाठी खूप छान आज वृषाली त्यांनी मार्गदर्शन केलं. या नोटवर आज इथंच थांबतोय. श्रोतेहो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा, व्हॉट्सअप करा, तसंच आमच्या फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. वृषाली मेहेंदळे पुन्हा भेटणारच आहेत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.